जा रे स्क्रिप्ट हिरोईनला देऊन ये. येते बाबा आला का पहारे. जा लवकर क्विक. आणि हॅलो 2 चहा सांग पटकन क्विक. जा लवकर. आणि माझ्यासाठी कॉपी. कायला का हे चल माजूस माजूस हे घ्या माई ज्यूस. अरे काय आता अंगाव येतो का. माई कधीचा ज्यूस आहे. 1 तासापूर्वीचाच आहे. 1 तासापूर्वीचा. तुम्हाला माहिती आहे ना मला फ्रेश लागतं. फेकून द्या. कसली नाटकी करताय. छत्री. आता हा शॉट आपण घेऊयात. चालेल. पुढचा आहे. सर 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 सेल्फी. सर स्माइल. सर स्माइल. सर 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 एक फोटो. सर सर ऑटोग्राफ. माझ्या पे कोणते घ्या. सर अहो तुमचा पाहिजे. माझं पाहिजे का. हा थँक्यू सर. चांगलं आहे भारी आहे. चला. अरे छत्री माझ्यासाठी आहे का तुमच्यासाठी आहे. चल. नमस्कार काय बाबा. लागू सरजी. मेकअप हिरो कोण आहे. तुम्ही. मग पहिला मेकअप माझा करायचा. सॉरी सर. काय सॉरी करा. इथे या. व्यवस्थित करायचा. एक मिनिट. काय आमच्यासाठी काय असेल तर. आई बाउन्सर कुठे. त्यांच्या घरी कार्यक्रम आहे उद्या. फ्रेंड आहे. होय काय. बर बर. एक काम करा. आधी ह्यांना हाकला आणि नंतर त्यांना हाकला. बर बर. चाल निघा. चला चला निघा चला. अरे कसला भाऊ खाते. जा चला चला लवकर. मला वेळ नसतोय. असं कुठं असतं तेव्हा. एक मिनिट. इकडे रे. वळखलं. लांब जाऊन थांबायचं. अजिबात जवळ यायचं नाही. चाल निघा. निघा ना. जायला कसलं भाऊ खाते ही. चल मग बघू त्याला. तुम्ही हा चालू करा. इथं माई हा लक्ष द्या जरा. हो आहे ना. हा थोडस इथं. इकडे कायला का लय भाऊ खाते. बघ की तर कसली नाटकं करतय. त्याला संधी भेटली म्हणून. आपल्याला भेटली असतं आपण बी हिरो झालो असतो. मग काय. हे स्क्रिप्ट घे बाबा दादे. त्याचं काय काय. अरे पाठ आहे माझं. घेऊन जा. तुम्ही थांबू नका सारखं चला. बाबा उद्या एक मुंबईला मीटिंग आहे आपल्याला. माई तर माई जावं ते लागेल. मला सांगू नका प्लीज. ते तुम्ही ऍडजस्ट करा प्लीज. बर. दादा रिफ्लेक्टर थोडा गेलो. सर शॉट रेडी आहे. रेडी आहे शॉट. बाबा चलो सर. शॉट रेडी आहे. येस सर. आर्टिस्ट रेडी. येस सर. रोल कॅमेरा. रोलिंग ऍक्शन. हो आहे मी स्ट्रगलर. नाही जमत मला अभिनय. नाही रमलो मी अभिनयाच्या नवरसात. पण माझ्या दिग्दर्शकांना कधी घेतलं का मला समजून. सरकारी नोकरी लागण्याची स्वप्न बघणाऱ्या माझ्या आई वडिलांनी कधी घेतलं होतं का मला समजून. यांच्या या अपेक्षेच्या ओझ्याखाली ना मी दबलो होतो. आणि लोक मला हिनवायचे की तुला अभिनयाचा तरी येतो का म्हणून. आणि मी जात होतो निराशेच्या गर्दीत. यांचे हे शब्द ना कानातून डोक्यात जायचे माझ्या. या समाजातील लोकांनी तुला काहीच येता हा दिलेला शेर ऐकून ना असं वाटायचं की जगण्याचा अधिकारच काढून घेतात की काय. अरे पण तुम्ही जर जगण्याचा अधिकारच काढून घेतला तर मी जगायचं तरी कसं. सांगा ना सांगा. कदाचित लागलो असतो मी वाईट मार्ग. पण आईने सांगितलं होतं बाळा काहीही झालं ना तरी आपले संस्कार विसरायचे नाही. आहे मी ढकाला. नाही जमत मला अभिनय म्हणून काय हे क्षेत्र सोडून देऊ मी. माझ्या जागेवर जर दुसरं कोणी असतं ना तर आतापर्यंत संपवलं असतं स्वतःला. नाहीतर कर्तव्यपोटी कुठेतरी वॉचमॅनची नोकरी केली असती.
पण माझा माझ्यावरती विश्वास होता म्हणून सावरलं मी स्वतःला. मान्य अभिनय क्षेत्राला मी जरा जास्तच वेळ देतोय, पण घरची कर्तव्य पण निभावतोय ना. अभिनयातले नवरच जरी समजले नसले ना तरी जगण्यातला रस कळला होता मला. आणि तुमच्या त्या एका रात्री स्टार होण्याच्या गोष्टीत कधी गुंतलोच नाही मी, कारण ना मला एक उत्कृष्ट नट व्हायचं आणि तुमचे ते कोणतेही फॉर्म्युले वापरून रोल मिळवण्याच्या फंड्यात कधी गुंतलोच नाही. मला आवडलंच नाही ते, कारण मला माहिती आहे की सातत्य आणि परिश्रम करण्याची ताकद ज्याच्यामध्ये असते ना त्याला रोल मिळवण्यासाठी कोणत्याच फॉर्म्युल्याची गरज पडत नाही. आणि यशाची ही सारी गणितं सोडवता कधी यशस्वी झालो ना समजलंच नाही. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, तसा माझ्या पाठीमागे माझ्या आईचा हात होता. माझी आई मला म्हणायची, इजा आयुष्यात पैसा प्रसिद्धी कमवण्यापेक्षा ना माणसं कमव. आज सब कुछ है मेरे पास, मगर माँ नहीं. माँ 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 लागतंय की का मारते? काय झालं तुला? मुर्द्या जित्यापणी माझ्या फोटो पुढे रडतोस होय. अगं आय रडायची प्रॅक्टिस करत होतो मी. काय तू पण जगातली पहिलीच बाई असेल मी जी मेल्यावर तिचा लेक कसा रडतो ती बघाय गावलं मला. है का नाही? मग अगं आय सिनेमात काम करायचं म्हणलं ना सगळं करावं लागतं मला. अरे तुझ्या या सिनेमाच्या नादापायी घरात ना राशन आहे ना मंडई आहे. थांब एक काम करते, आज तुला ना नाश्त्याला दिवार खायला देते आणि चटणी म्हणून त्याच्या तोंडी लावायला डॉन देते. बघ पोट भरतय का? काय अगं आय तू पण चेष्टा करते. सारा गाव मुझे हे नव्हता था, लेकिन आता तू पण. अरे लेकरा तू इतक्या दिवस पळतोय, मी काय म्हणली? पण आता माझं डोळं पांढरं होण्याच्या आत तुझं काहीतरी नीटनीटकं होऊ दे बाबा. सोडतो नाद. आई असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे ठीक घ्या राशन आणायला जा, लाईन लागन. लाईन? कस लाईन? हाय सलामा तुम्हें पता है ना मैं चहा खड़ा होतो लाईन वहां से शुरू होती है. आईला म्हातारी बिघडली काय? यार बापू काय चाललंय तुझं? उठ आवरून घे, साहेबांनी तुला कामा बोलवलंय. होय सर बापू, अपन काम करने के लिए पैदा नहीं हुआ, अपन सिर्फ स्टार बनने के लिए पैदा हुआ. मग माझ्या घरात राहायचं नाही. उठ चल निघ बाहेर. काय बापू काय तुझ्या घरात? पैसा है, पानी है, बंगला है, गाड़ी है, नौकरी है, चाकर है, क्या है तुम्हारे पास? हाँ हाँ बापू थोडा येळ दे रे. चुटकी सरशी सगळी स्वप्न पूर्ण करतो ना. ते राहू द्या, आधी तुकड्या पाण्याचं बघा, तुकड्या पाण्याचं. फिर वही टुकड़ा पानी टुकड़ा पानी टुकड़ा पानी, क्या रखा है टुकड़ा पानी में? बापू तुझ्यासाठी ना अख्खी दारूची टाकीच उभा करतो. डायरेक्ट नळाला पाण्याऐवजी दारूच, डायरेक्ट तोंड लावून दारू प्यायची किती बी. इजा माझं डोकं खाऊ नको. चल उठ आवर आणि जा साहेबाकड. आणि जर का आज काही नाटकं केली माझ्या घरात यायचं नाही सांगून ठेवतोय. फिर वही बात, फिर वही बात. आज बारामतीचं ऑडिशन आहे, आमरा यायला लागलाय. चल उठ लवकर आवर. काय बोलतोय? हा और मेरे अंगने में तुम्हारा ही काम है, मेरे अंगने में 2 मिनट थांबो मी लगेच आलू रे. अब
अब मुझे किसी की जरूरत नहीं है। बापू आशीर्वाद दो। अरे काय तुझं पाय, चलो और ये हथरू उचल के रखना, चलो। और मेरे अंगने में तुम्हारा ही काम है। लारी रूरी लारी रूरी लारी रू। बाबूशान, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए।